हाय, नमस्कार. झाला का तुमचा चहा पाणी? तर भरपूर अशा कमेंट आल्या, ताई बोलणाऱ्याचं बोलू दे. मला फोन पण आलं, ताई तू कशाला एवढ्या घाण शिव्या देती, बोलू दे, बोलण्याने काय बोकं पडत नाहीत. पण ताई तुम्ही बघितलं का नाही, ती किती खालच्या थराला गेली सांगा बरं. किती खालच्या थराला जाऊन ते मला बोलली. काय उगच घेणं ना देणं नुसतंच बोलली का नाही सांगा बरं. मी कामधंदा करून पोटा ग मी तर तुझ्या तू म्हणतीस ना ती केलं असतं ना तर आता माझ्यावर ही वेळ आली नसती. एवढं चिखलात मी काम केलं नसतं. ही बघ माझी नक जिबळ्या लागल्या त्या मला. हां अगं आईसमध्ये मी खाल्लं असतं कळलं का. तुझ्या असल्या बोलण्याने ना तू बोलायचं बंद कर. तुला गुढीतच सांगायला लागले. तसं पण मी काय करायचं ते केलेलंच आहे. तुला सांगून उपयोग नाही, तुला वॉर्निंग देऊन पण उपयोग नाही. उगाचच घेणं ना देणं पण नुसतंच बोलायचं. मी तुला ओळखत बी नाही कुठली आहे काय आहे. तुम्ही आमच्या गावात बसले आहे का मग आमच्या शेजारची आहे ते पण मला माहीत नाही. आमच्या शेजारची आमच्या गावातली तर कुत्री बायांना नीट बोललं ना तर कुत्र्यांना नीट बोललं ना तरी ते कुत्रं परत तिथं फिरकून येत नाही. पण तू कुत्री अशी एवढी माजलेली आहे ना फिरून फिरून तिथंच येतेच बोलायला. तुला लईच ही झाला असेल तर जा की बुधवार पेठामध्ये. दुसऱ्याला कशाला बदनाम करते, टेन्शन देते. तर आत्ताच आले बघा भाऊ बहिणीनं मला तुम्हीच मला सांगा मी बोलले ते काही चुकीचं बोललेली नाही मला तर वाटत नाही. पण हां तिनं ती हद्द पार केली म्हणून मी बोलले रागाच्या भरात. माझ्या भावा बहिणींना आवडलं नाही. बोलणारे कुत्र्यांना भुकू दे म्हणले. हिच्या नाशाला नादी लागती. एक बाईच बाईची इज्जत काढते. तर चला वहिनी या लागले त्या इकडं. येतो म्हणले त्या भावंती या लागलाय. तर मी करते आता स्वयंपाक. मला लय भूक लागली. सकाळ धरणं काहीच खाल्लं नाही. कालचं शिळं होतं तेच गरम करून मी सकाळी खाल्ले. आता लवकरच स्वयंपाक आताचा पण सकाळचा पण स्वयंपाक मी आत्ताच बनवते. काय करू खायला भेटणार ना काय नाही. 11 आणि 12 वाजेपर्यंत चिखल 3 वाजता उठावं लागतंय 2 वाजता उठावं लागतंय. जेव्हा जाग येईल तेव्हा एक चिखलाच्या याने उठावं लागतंय आणि जावं लागतंय. हिला काय फुकणीला उठते नुसतं फुकटचं तोंड आहे म्हणून बडबड बडबड करत बसते. तर काही गोष्टी असते त्या टेन्शनमध्ये. काही गोष्टी घरातल्या पर्सनल पे असते त्या. मी लेकरं सोडून आली आईच्या भरोशावर. आता अन्वीला बघू काय होतंय. तिला घेऊन येणारच आहे मी सक्रात झाल्यावर. कारण मला पण इथं करमत नाही अन्वीशिवाय. आणि ती काम मी मस्तपैकी करू शकते अन्वीला घेऊन. राहिला दीक्षाचं तर दीक्षा हॉस्टेल आहे आपली, तिचं काही टेन्शन नाही. पण मला सांगायचा उद्देश एकच आहे की गरीब जगतंय ना तर जगू देत नाहीत. त्यांना कसं खेसायचं हे तुमच्याकडून शिकावा. अगं माझा अवतार काय, तू बोलतीच काय हां का उगच नुसतं कुत्र्यावने बोलायचं बसायचंय बिनकामाचं. रिकाम्या बाया बोलते त्या अशा. तर करून घेते स्वयंपाक. मी काय झालं तर मोबाईल चार्जिंग नव्हता म्हणून चार्जिंगला लावला होता. तर आता म्हणलं चला एक ब्लॉग तर बनवावं म्हणलं. कारण आता चिखल मिशन टाकल तिकडं पळायचं. आणि तर चहाही पिऊन घेते. लईच भूक लागल्यासारखं झालंय. सकाळी खाल्लेलं फळ ही लावायचा होता. मग हेड्याव बनवू वाटत होता पण मालकीने मालक हाय मला लय लाज वाटते बाई. मी नाही कोण नसलं तरच बनवते या. पण सगळी तिथं असल्यावर नाही बाय मला बनवू वाटत. मला लय लाज वाटते. तर चला मला एक फोन येतोय घरनं आईचा. मी बोलते तिच्याशी. तर कसा वाटला हेड्यावर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडलं असलं तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. नक्कीच लाईक करा. बाय.